उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या कॅबिनेटमधील 54 मंत्र्यांच्या साथीनं गंगा स्नान केलंय। मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजुरी दिल्यानंतर मुख्यमंत्री आणि सर्व मंत्री हे संगमाकडे रवाना झाले। यावेळी सर्व मंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरती गंगाजलाचा वर्षाव करताना दिसले। महाकुंभात जुना आराखड्याचे बृहस्पतिगिरी महाराज यांनी पाण्यावरती तरंगणारा दगड घेऊन आले आहेत। प्रभू श्रीराम यांच्या कथेशी या दगडाचा संबंध आहे असा दावा महाराजांनी केलाय। तर राम सेतू बनवण्यासाठी अशाच पद्धतीचे दगड वापरले गेल्याचं महाराज सांगतात। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या कॅबिनेटमधील 54 मंत्र्यांच्या साथीनं गंगा स्नान केलंय। मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजुरी दिल्यानंतर मुख्यमंत्री आणि सर्व मंत्री हे संगमाकडे रवाना झाले। यावेळी सर्व मंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरती गंगाजलाचा वर्षाव करताना दिसले। महाकुंभात जुना आराखड्याचे बृहस्पतिगिरी महाराज यांनी पाण्यावरती तरंगणारा दगड घेऊन आले आहेत। प्रभू श्रीराम यांच्या कथेशी या दगडाचा संबंध आहे असा दावा महाराजांनी केलाय। तर राम सेतू बनवण्यासाठी अशाच पद्धतीचे दगड वापरले गेल्याचं महाराज सांगतात।